नमस्कार. आज मी तुम्हाला मिक्स कडधान्याची मिसळ बनवून दाखवणार आहे. हे बघा, मी हिरवे वाटाणे घेतले अर्धी वाटी मी चवळी घेतलेली आहे आणि अर्धी वाटी मटकी घेतलेली आहे. काल सकाळी मी भिजत घातलेली. हे पूर्ण सगळं पाव किलो कडधान्य मी घेतलेलं आहे. तर हे बघा, काल सकाळी भिजत टाकल्या आणि रात्री मी कपड्यात बांधून ठेवलेला, तर मटकीला छान असे मोर आलेले आहेत. तर आता मी हे मिसळ बनवून घेते. हे बघा, आता आपण हे कडधान्य आहे ना स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. ते कुकरमध्ये घालून घेऊ. त्याच्यानंतर आपण पाणी, हे बघा, मी 3 ग्लास मी पाणी घेतलेलं आहे. आपण अजूनही पाणी वाढवू शकतो 1 ग्लास मध्ये, पण ओतू जाण्याची शक्यता असते. तर आपल्याला पाहिजे तर आपण नंतर वापरू शकतो गरम पाणी. असे हे 3 ग्लास मी पाणी घेतलं. मी अर्धा लिटर पाणी घेतलेलं आहे. आता हे बघा, चवीपुरतं मी थोडं उकडायला मीठ घालते, कारण ते कडधान्याला पण लागलं पाहिजे. आणि आता मी हे गॅसवर उकडायला ठेवते. हे बघा, आता आपण गॅस चालू करते, मध्यम गॅस ठेवते आणि तेल घालून घेते. मी हा अर्धा चमचा तेल घातलेला आहे. हे बघा, आता आपण हे तेल गरम करून घेऊ. गॅस मी मध्यम ठेवलेला आहे. आता 1 चमचा मोहरी घालून घेते. जरा तडतडू दे, तेल गरम होऊ दे. गॅस मोठा करते. तर बघा, लगेच मी जिरं घालून घेते 1 चमचा. त्याच्यानंतर हे बघा, हिंग. गॅस बारीक करते. कढीपत्ता, लसूण किसून घेतलेला आहे मी 4 पाकळ्या, आणि आल्याचा तुकडा अर्धा इंच ते किसून घेतलेला आहे. आता हे बघा, याच्यामध्ये मी हा पुदिना बारीक करून घेतलेला आहे, तो मी फोडणीला घालते. आता आपण मिसळ मसाला रेडीमेड घेतलेला आहे. हे बघा, आपल्याला किती झणझणीत पाहिजे, मी हे 2.5 चमचे घातलेले आहेत चहाचे. ते चांगलं आता तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया. हे बघा, आता अर्धा चमचा हळद घालून घेऊया. तर हे छान असं तेल सुटलेलं आहे. थोडी मी फोडणीला कोथिंबीर वापरते. आता हे बघा, हे मी पाणी काढून घेतले, आपण उकडून घेतलंय कडधान्य, ते याच्यात फोडणीला घालू. तर हे सगळं घालून घेऊ. हे बघा, आता हे कडधान्य आहे ना, असं थोडं फोडून घ्यायचं, म्हणजे जो रस्सा असतो ना तो घट्ट होतो. हे बघा, असं थोडं दाबून घ्यायचं. आता मी याच्यामध्ये पाणी घालते. हे बघा, पाणी घालून घेऊया. याच्यात मीठ मी घातलेलं आहे उकडायला. आपण आपल्या चवीनुसार आपण नंतर मीठ घालू शकतो. हे बघा, मी अजून थोडं गरम पाणी केलेलं आहे. आपल्या आवडीनुसार किती पातळ पाहिजे ते आपण बनवू शकता. हे बघा, आता लगेच याच्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट घालून घेते. हे बघा, 1 चमचा शेंगदाण्याचा कूट घातले, कारण त्याला चव चांगली येते. आता मी गॅस मोठाच ठेवलेला आहे, उकळू दे. आता हे बघा, मी अजून थोडं मीठ घालून घेते.
आपल्या चवीप्रमाणे बघूनच घालायचं। हे बघा आता आपण कोथिंबीर घालून घेऊ। चांगली शिजलेली आहे हे बघा। आता गॅस बंद करते, झालेली आहे। हे बघा आता झणझणीत मिसळ पाव खाण्यासाठी तयार आहे। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा आणि बनवूनही बघा। धन्यवाद।